आता मुंबई आणि पुण्यामधल्या काही महत्त्वाच्या घडामोडी मुंबई पुणे टॉप 20 मध्ये सुरुवातीला बातमी आहे अंगारकी चतुर्थीची। अंगारकीनिमित्त सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांकरता मंदिर समितीकडून खास एसी बस सेवा देण्यात आली आहे। मध्यरात्री 1:30 वाजल्यापासून दादरच्या कबूतरखाना ते रवींद्र नाट्य मंदिर या ठिकाणपर्यंत ही बस सेवा सुरू ठेवण्यात आली आहे। अंगारकीनिमित्त लाखो भाविक सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येत असतात, त्यासाठी मध्यरात्री 1:30 वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आले। आणि या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपला प्रतिनिधी अक्षय भाटकर आता आपल्या सोबत आहे। अक्षय, गणेश भक्तांचा उत्साह कसा बघायला मिळतो आणि मुख्य म्हणजे पावसाची काय स्थिती आहे आणि त्यामुळे भक्तांच्या गर्दीवर काही परिणाम होताना दिसतोय का? पाऊस जो होता, पाऊस काल रात्री मध्यरात्रीपर्यंत पडत होता, त्याच्यानंतर उपनगर त्याचबरोबर मुंबई शहरातला पाऊस देखील बऱ्यापैकी थांबलेला आहे। त्याच्यामुळे त्याच्यानंतर म्हणजे एक ते 1:30च्या नंतर जेव्हा पुन्हा ट्रेन सुरू झाल्या तेव्हा भक्तांचा ओघ जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढला। सध्या तरी या संपूर्ण सिद्धिविनायकच्या मंदिराच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आहेत। काल रात्रीपासून म्हणजे काल रात्री 9 ते 10 वाजल्यापासून अनेक भाविक जे आहेत ते लाईनमध्ये होते, त्यांनी लाईन लावल्या होत्या मुखदर्शनासाठी आणि ते लाईन मधले भाविक आता कुठे ना कुठे बाहेर पडतात मंदिराच्या। आपण माझ्या मागे बघू शकतो मंदिराचा हा संपूर्ण परिसर, या संपूर्ण परिसर जो आहे मंदिराचा तो त्याला वेगवेगळ्या प्रकारची सजावट करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण हा जो एंट्रन्स आहे त्या एंट्रन्सवर फुलांच्या माळा लावलेल्या आहेत। आतमध्ये देखील म्हणजे मंदिराच्या आतमध्ये जो परिसर आहे त्याच्यामध्ये देखील विविध प्रकारची फुलांची सजावट आहे। त्याचबरोबर गाभारा तर अतिशय नटलेला आहे वेगवेगळ्या फुलांनी आणि चाफ्याच्या सुगंधाने देखील नटला। त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चाफ्याची फुलं लावलेली आहेत। अशा एकूणच परिसर या ठिकाणी मंदिराचा आहे। भक्तांचा उत्साह जो आहे तो अतिशय जास्त आहे, कारण की अंगारकी संकष्टी जी आहे त्या अंगारकी संकष्टीला मोठ्या प्रमाणामध्ये भक्त जे आहेत ते सिद्धिविनायक मंदिरात येत असतात। अश्विन, अक्षय, त्यासोबतच मंदिर समितीकडून यावेळी खास सेवा देण्यात आली ती म्हणजे एसी बसची। या एसी बसला भक्तांचा कसा प्रतिसाद मिळतो आणि कधीपर्यंत असणार आहे ही एसी बस? एसी बस जी आहे ती काल रात्री 12 वाजल्यापासून तिची सर्व्हिस सुरू झाली आणि काल रात्री 12 वाजल्यापासूनच सगळ्या एसी बस ज्या आहेत त्या तुडुंब भरल्या होत्या, कारण की अनेक नागरिक होते त्यांना ही पहिल्यांदा अशी सुविधा मिळाली होती। त्याच्यामुळे सगळे भाविक जे आहेत ते सगळे भाविक या एसी बसचा उपयोग करत होते। त्याचबरोबर फक्त दादरकडून येण्यासाठीच नाही तर या मंदिरातून पुन्हा दादर स्टेशनला जाण्यासाठी देखील ही एसी बस उपलब्ध असल्यामुळे त्या देखील सेवेचा वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणात केला जातोय। आज दिवसभर ही सेवा जी आहे ती सुरू राहणार आहे, त्यामुळे आज दिवसभर ज्या भाविकांना दादर स्टेशनला जायचं आहे किंवा जे खूप लांबहून चालत आलेले आहेत त्यांना पुन्हा घरी जायचं, त्यांना या एसी बसचा खूप फायदा होतोय आणि आता ही दिवसभर या एसी बसचा फायदा होणार आहे। अश्विन, अक्षय, या ठिकाणचं वातावरण तुझ्याकडनं जाणून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आणि आता मुंबई आणि पुण्यामधल्या काही महत्त्वाच्या घडामोडी। सुरुवातीला बातमी मान्सूनचं मुंबईत आगमन झाल्याची माहिती कुलाबा वेधशाळेने दिली। काल मुंबईत ठिकठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे। मुंबईप्रमाणे लगतची उपनगरं ठाणे आणि नवी मुंबईत चांगलाच पाऊस झाला। काल संध्याकाळी मुंबईत विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली। पावसाच्या जोरामुळे तुलसी पाईपलाईन मार्गावर झाड पडलं होतं, त्यामुळे बांद्र्याच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती। दरम्यान आता हे झाड हटवण्यात आले आणि वाहतूक पूर्वपदावर आहे।
तिकडे मुंबई मेट्रोच्या तिकीट दरांमध्ये आजपासून वाढ होणार आहे. मेट्रो 1 कडनं अनपेक्षित या संदर्भातली घोषणा करण्यात आली. मेट्रोच्या परतीच्या प्रवासाच्या टोकन आणि ट्रिप पासच्या दरात वाढ करण्यात आली. सध्या दररोज सुमारे 2.5 ते 3 लाख मुंबईकर मेट्रोने प्रवास करतात. त्यांना आता या तिकीट दरवाढीला सामोरं जावं लागणार आहे. 2 महिन्यांपूर्वी लोणावळ्याच्या भुशी डॅमजवळ झालेल्या सार्थक वागचौरे आणि श्रुती डुमरे यांच्या दुहेरी हत्या प्रकरणाचा तपास लावण्यात पुणे पोलिसांना यश आलंय. या प्रकरणी 2 आरोपींना अटक झाली आहे. वडगाव मावळ कोर्टाकडनं दोन्ही आरोपींना 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. PSI गिजे आणि पोलीस कॉन्स्टेबल अमित ठोसर यांनी या प्रकरणी महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण तपासाची माहिती दिली. एकीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा झाली असली तरी टोल माफी मात्र अद्यापही झाली नाहीये. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीनेही टोलचा झोल समोर आणलाय. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील टोलची अपेक्षित वसुली जानेवारी 2017 मध्येच झाल्याचा खळबळजनक आरोप आम आदमी पक्षाने केला. भाजपच्या बड्या मंत्र्यांच्या फायद्यासाठी आणखी 2 वर्ष टोल वसुली सुरू राहणार असल्याचा आरोप आपचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव मुकुंद किर्दत यांनी केलाय. राज्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हा करार रद्द करावा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा आपने दिलाय. मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली आहे. अमित शहा यांच्या 3 दिवसीय मुंबई दौऱ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, उपाध्यक्ष सुरजित सिंग ठाकूर, मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुभाष देशमुख आणि एकनाथ खडसे उपस्थित होते. तसंच या बैठकीदरम्यान शिवार संवाद यात्रेचा आढावाही घेण्यात आला आहे. मुंबईमध्ये लवकरच जलवाहतूक सुरू होणार आहे. मुंबईतली वाहतूक कोंडी आणि लोकलवरील भार कमी करण्याकरता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने जलवाहतुकीसाठी मागेल त्याला परवानगी असा निर्णय जाहीर केला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वसई खाडी, ठाणे खाडी, बेलापूर खाडी आणि तळोजा नदीतल्या जलवाहतुकीसाठी निविदा खुल्या करण्यात आल्या. जलवाहतूक सेवा सुरू करणाऱ्यांना भाडं आणि फेऱ्या यांचं नियमन करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच बोटीतून मुंबईला पोहोचता येणार आहे. डोंबिवलीच्या खंबाळपाड्यातल्या स्मशानाचं लवकरात लवकर स्थलांतर करण्याचं आश्वासन कल्याण डोंबिवली महापालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिलं. खंबाळपाड्यात अजूनही अंत्यसंस्कार रस्त्यावरच होत असल्याची बातमी ABP माझाने काहीच दिवसांपूर्वी दाखवली होती. याचीच दखल घेत महापौरांनी स्मशानाच्या स्थलांतराचं आश्वासन दिलं. दरम्यान स्मशानभूमीसाठी याच भागातला आरक्षित भूखंड मंजूर झाला असून तो अद्याप पालिकेकडे सोपवण्यात आलेला नसल्यानं भूखंड लवकरात लवकर हस्तांतरित करावा अशी मागणी नागरिकांनी केली. कल्याण डोंबिवली पालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने फेरीवाल्यांविरोधात साखळी उपोषण सुरू केले. वारंवार आंदोलनं करून खुद्द महापौर रस्त्यावर उतरूनही फेरीवाले काही हटलेले नव्हते. त्यामुळे आता सेनेवर उपोषण करण्याची वेळ आली आहे. शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी हे उपोषण सुरू केलंय. आम्ही सत्ताधारी असलो तरी प्रशासनाकडनं कारवाई होत नाहीये असा आरोप त्यांनी केलाय. पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी फेरीवाल्यांकडनं किती हप्ता घेतात याचं रेट कार्ड उपोषणस्थळी लावण्यात आलंय. मुंबईमधल्या अंधेरीत एका स्ट्रगलिंग मॉडेलची हत्या करण्यात आली आहे. कृतिका चौधरी असं या महिलेचं नाव आहे आणि स्ट्रगलिंग ॲक्ट्रेस असल्याची माहिती कळते. अंधेरीतल्या 4 बंगला परिसरात असलेल्या भैरवनाथ सोसायटीतील घरात कुजलेल्या अवस्थेत कृतिकाचा मृतदेह सापडला. कृतिकाच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचा फोन पोलिसांना आला. यानंतर या हत्येची घटना उघड झाली. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आणि पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. अभिनेता संजय दत्तची कारागृहातून लवकरात लवकर सुटका करण्याचा निर्णय योग्य होता का असा सवाल मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला विचारला. 1993च्या मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या वेळी शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र ही शिक्षा होण्याच्या 8 महिने आधीच त्याची सुटका करण्यात आली. येरवडा कारागृहातल्या चांगल्या वर्तनामुळे ही सूट देण्यात आल्याचं स्पष्टीकरण तुरुंग प्रशासनाने दिलं. तुरुंग प्रशासनाने दिलेल्या सवलतीविरोधात पुण्यातल्या प्रदीप भालेकर यांनी याचिका दाखल केली होती. वशिला लावून सरकारी मंडळावर मोठं पद देण्याचं सांगून काँग्रेसच्या माजी आमदाराला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजय कांबळे यांना हा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी आरोपी हृदयनाथ चव्हाण उर्फ चव्हाण महाराज विरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. चव्हाण यांनी केंद्रीय प्रदूषण मंडळ किंवा केंद्रीय अन्न सुरक्षा मंडळावर वशिला लावून मोठं पद देण्याचं आमिष दाखवलं होतं. यासाठी त्यांनी कांबळे यांच्या मुलाकडनं तब्बल 1,70,00,000 रुपये उकळले. या प्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीनही मिळाला आहे. तर कामोठे पोलीस प्रकरणाची अधिक चौकशी करतायत. मीरा भाईंदरमध्ये कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या सट्टेबाजानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दयालचंद असं सट्टेबाजाचं नाव आहे. भाईंदरमधल्या ग्रँड हॉटेलमधल्या एका खोलीत सकाळी त्याने गळफास घेतला आणि आयुष्य संपवलं. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत कर्जाच्या बोजाखाली दबल्यानं आत्महत्या करत असल्याचं त्याने लिहिलंय. या प्रकरणी नवघर पोलिसांनी अधिक तपास सुरू केलाय. आत्महत्या केलेला दयालचंद मीरा भाईंदरमधला प्रसिद्ध सट्टेबाज आहे अशी माहिती मिळते. अनधिकृत बांधकाम करत मजुरांचा टोल गेल्यानं त्याचा मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगरामध्ये घडलेली आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प 3च्या पवई चौक भागात असलेल्या धन गुरुनानक शाह गोशाळेत संरक्षक भिंतीला लागून अनधिकृत बांधकाम सुरू होतं। यावेळी चुंडा मुर्मा या कामगार उंचावर चढून तो काम करत होता। अचानक तोल गेला आणि तो खाली पडला आणि त्यात गंभीर जखमी झाला। त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। तिकडे आषाढी यात्रेनिमित्त संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं 16 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे। यासाठी भाविकांनी आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे। मंदिरातल्या रथाची डागडुजी करण्यात आली तर चांदीच्या वस्तूंनाही चकाकी देण्यात आली आहे। एका मुस्लिम कारागिरीने या पालखीला चकाकी देत हिंदू मुस्लिम ऐक्याचा नवा आदर्श घालून दिलाय।